दुसरे षटक, पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडून अपील झालं होतं, पण अपीलामध्ये सांगायचं. हा पुढचा चेंडू फटकावलाय मिड विकेटला. फिल्डिंग चांगली होते केबी आवाज संघाची आणि एक धाव अजून वाढते साई आवाज संघाची. धावसंख्या होते सुयोगचा दुसरा चेंडू. चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या आहे 2. धन्यवाद उत्तम. आणि अपील अपील अपील, मोठा आवाज, लाऊड अपील, बिग अपील. म्हात्रे न्याय देण्यात पटाईत आहेत, काही वादच नाही. पुढचा चेंडू गौरव फटका मारतोय. चेंडूवरती तुफानी हल्ला. धावसंख्या वाढते 6 धावांनी. गौरव ऑन द फायर. धावसंख्या झाली 8 धावा. गौरवचा बॅटला स्पर्श चेंडूचा आणि चेंडू जातो नेटवर. धावसंख्या 1 न वाढते. दूसरी ओर पहली गेंद. बहुत ही अच्छी गेंद थी. समझदार की भूमिका निभाते हुए गेंदबाज बहुत अच्छी दूसरा ओवर करते हुए शुभम. दूसरी गेंद यहां पर बीट कर दिया और बीट करने के बाद प्रेस रन. यहां पर फिर एक बार आवाज, बड़ी आवाज, आवाज में पावर ज्यादा है. शुभमचा चेंडू फलंदाजाला मोठं विकेट गमावी लागते. शुभम फिर एक बार दौड़ते हुए मैदान पर गेंदबाजी के लिए. दूसरा ओवर चलता हुआ. इस बार गेंद को खेला है, धकेला है मिड विकेट क्षेत्र में. फील्डर ने गेंद को उठाते, बल्लेबाज ने तब तक 1 रन पूरा किया. टीम का स्कोर है रोहन भगत की बढ़िया फील्डिंग. गौरव का 1 रन जरूर मिलेगा गौरव को. टीम का स्कोर. हमारे मैदान में है, मैच को देख रहे हैं. कौन जीतेगा? साई आवाज, कालबेल आवाज. गेंद सीमा रेखा के अंदर बाहर. गौरव जाएंगे मैदान से वापस. अंदाज के साथ गेंदबाजी करते हैं. सूरज पवार ऑन स्ट्राइक मार्क. बढ़िया गेंद, लेकिन शॉर्ट कर के दिशा में कुछ मिस यहाँ पे नजर आती हुई. 2 रन मिलेंगे. दुनिया झुकती है, झुकाने वाले चाहिए. केतन ये गेंद बहुत ही शानदार. 5 गेंदों के ऊपर सिर्फ 2 रन खर्च किए हैं केतन ने. 3 विकेट. वाटर फैंटास्टिक डिलीवरी. रोशनी मैदान में. एक रन जरूर मिलता हुआ. टीम का स्कोर आगे जाता हुआ 16 के ऊपर. लेकिन कारबेल ये गेंद ओहो सही है. और चौका छक्का. आज केबी आवाजच्या संघाची बॉलिंग भारी झाली. केतन म्हात्रेने एका षटकामध्ये 2 धावांनी 3 विकेट काढल्यात.
भारी भक्कम मॅच आणि टेन्शन भरपूर भरलेला आहे मॅच मध्ये. फलंदाज बाद आली चालते जोरात आणि फलंदाजांचा परफॉर्मन्स काय तेवढा होत नाही चांगला. गोकुळ भगत मारतोय, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चाललाय, धीरे धीरे चेंडू सरकतोय. एक धाव पूर्ण केली गोकुळने. धावसंख्या होते 6 बाद 18 धावा आणि जोरात हिट मारलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. दुसरा षटकार लागलाय या सामन्यातून, या सत्रातून. पहिला चेंडू हा परेश खैरे, एक नौजवान गोलंदाज, तरुण आणि तडफदार गोलंदाज साई आवाजचा. पहिल्या षटकाची अतिशय महत्वाची जबाबदारी त्याच्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवर प्ले षटकात चेंडू सर्कलच्या बाहेर पडतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावून गेलेत. दुसरी धाव सुद्धा धावफलकात येते आणि चांगली सुरुवात आहे KB आवाज संघाची. 2 धावांची सुरुवात आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत सुरेखा रमाळाच्या वतीनं. पुढचा चेंडू परेश खैरेचा. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू चालला होता. चेंडूला मारलंय. चेंडूवर फिल्डिंग चांगली होते पण धावा मात्र परत एकदा 2 घेतल्या जात आहेत. धावफलकावर धावसंख्या वाढते. याची जाणीव सगळ्याच खेळाडूंना आजकाल असते. पुढचा चेंडू परेश खैरे, राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूवरती मोठा फटका. ॲट्स सेक्स नंबर 1. धावसंख्या झाली 10. मॅच लवकर फिनिश करायचे असं सांगणारा षट आणि सिद्धिविनायक झिराड म्हणेल की जेवढी मॅच लवकर चालू संपेल तेवढी फायनल पण चांगली होईल. मोठा अपील अपील अपील. 10 झाली KB आवाज संघाची. चेंडू वाईड जातोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईड +1. केवळ कठीण दिसते. साई आवाजला चेंडू जातोय तो फिल्डरकडे. निर्धाव चेंडू परेश खैरेचा हा चेंडू जातोय आणि आज KB आवाज. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला खैरे. प्रणय राणेचं चांगलं फिल्डिंग प्रदर्शन पण एक धाव मिळते. KB आवाज चालू होतोय. चांगली फिल्डिंग होते पण धाव एक घेणं अतिशय गरजेचं होतं. ती घेतली गेली. धावसंख्या झाली 17 चेंडू 11 धावा. जोरदार प्रहार केलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बिलकुल बाहेर 4 धावांसाठी आणि सामन्याचं चित्र अगदी स्पष्ट होऊ लागलंय. KB आवाज संघ फायनलला त्याला 7 धावांची गरज आहे. अतिशय सुरेख चेंडू पडलाय. गोलंदाजाचा पुढे चालली आहे आणि एक एक गेर टाकून गाडी पुढेच चाललेली आहे त्यांची. आणखीन एक निर्धाव चेंडू पडतोय. गोलंदाज विकेट किपर सलग 2 चेंडू. 14 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा बघतोय निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव पडलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू तयार. सुरक्षात्मक पद्धतीने खेळलाय. घाई करण्याचं त्यांना काही आवश्यकता भासत नाही आहे. सिद्धिविनायक झिराडची बाकी असल्याचं माहिती प्राप्त होते पण प्रतीक्षा आपल्याला सर्वांच्या असतेच की ती स्पर्धा कधी होईल. सागरचा चेंडू पुन्हा एकदा. गौरव राहुलच्या हातात चेंडू आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. रनिंग मध्ये पुन्हा एकदा मोठा अपील आणि फलंदाज बाद असल्याचं
ते सिद्धिविनायक झिराडला न आवडणार आहे, कारण मॅचला उशीर होतोय फायनलला हे त्यांनाही माहिती आहे. तिसऱ्या षटकातच मॅच संपली असती तर सोपं झालं असतं. नो बॉलचा इशारा पंच करून दाखवत आहेत. 5 परेश खरेच्या हातात कॅच आणि प्रबोध भगत बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक विकेट जाते. मॅच लांबायला लागली आहे. चेंडू 5 धावा. खराब चेंडू. पुन्हा खराब माल. खराब. क्रिकेट म्हणजे अपेक्षा नाही रे, पण शमी मारायला. हो बाप रे, अतिशय घाबरगुंडी उडावी असा चेंडू आणि फलंदाज बाद. हे पण महत्वाचं आहे. पुन्हा बघतोय खराब माल. वाईड चेंडू. 20 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. What a fantastic catch! Match is done. मॅच फिरवली मॅच. पुन्हा गंमत आली मॅच मध्ये. मॅच धावसंख्या 23 झाली आहे. आवश्यकता होती 25 धावांची. प्रेशर जाम असतं. प्रेशर एवढा असतं की प्रेशर कुकरची शिट्टी वाजायला टाइम लागत नाही. अशी मॅच असते. गरम मॅच. पुन्हा खराब माल. 6 विकेट गेल्यात. ओहो, मॅच रंगवली आहे. धावसंख्या आहे नव्हतं. असे नामांकित स्कोरर आहेत केतन म्हात्रे, अलिबाग तालुक्यातील. जोरदार प्रहार, सिक्सर आणि मॅच खलास. केतन म्हात्रे ऑन द फायर. अशा